मिरज पूर्व भागातील आरग जिल्हा परिषद गटात काँग्रेस पक्षाच्या प्रचारार्थ खासदार विशालदादा पाटील यांची बुधवार दिनांक 3 रोजी जाहीर सभा झाली। खासदार विशालदादा पाटील यांचे भाषण ऐकण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। बाजारपेठेतील तुळशी कट्टा येथे जंगी सभा पार पडले। या सभेचे खास वैशिष्ट्य म्हणजे मोठी गर्दी पाहावयास मिळाली। व्यासपीठासमोरील संपूर्ण परिसर जनतेच्या समुदायाने तुडुंब भरलेला दिसत होता। यावेळी खासदार विशालदादा पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय। देशात सत्ता मिळवण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते असा टोला खासदार विशाल पाटील यांनी यावेळी लगावलाय। ते पोरं दोषी का? त्याला काय करते हो? 15-16 वर्ष चालू केली असेल, मिळते दुकानात नशा म्हणून चालू केली। आई वडील आता काय असते, पूर्वी धारा परून निघायची कोण बघत नव्हता, ते एकूण तर एक आलाय, लय कौतुक। त्याला दिलेत गोळ्या बिस्किट खायला पैसे, तो तिथं जाऊन वेगळंच गोळ्या बिस्किट घ्यायला लागला। हे मिळते कसं काय? हे काय मिळते? ही नशा एवढी सहज का व्हायला लागली? आणि ते आता ह्या विषयात बोलायचं कारण काय? इलेक्शन चाललंय, कारण इलेक्शनला आता तुम्हाला सगळ्यांना भरपूर दारू, मटण, पैसे ते बोलले सगळं मिळणार आहे। भले द्यायला भाजप पैसे कुठून आणते? आता हे आणते म्हणजे बदल्या करायच्या, अधिकारी लोकांच्या बदल्या करायच्या, पोलिसांच्या बदल्या करायच्या, पैसे घ्यायचे। आता पोलीस बदली व्हायला पैसे देतो म्हणलं तो कुठेतरी वसूल केला पाहिजे। आता तुमच्या आमच्या सगळ्याकडनं काय वसूल करणार आहे? आपण सकाळी जातो शेतात, संध्याकाळी येतो, दुपारचं झोपतोय, संध्याकाळी घरी येतो, काय पारावर बसतोय, पण आपण काय करणार? आपण पैसे कोण देणार? मग पैसे कोण देणार? तर गुन्हेगारी करणार, मटक्याचे धंदे, आकड्याचे धंदे, अशा लोकांकडनं, नशेच्या गोळ्या बनवणारा, ऐकणारा, अशा लोकांकडनंच पैसे मिळणार। आता पोलीस स्टेशनला असं झाले, कुणी उठायचं, कुणाचा खून करायचा, कुठलाही वेळ मिळेल। तक्रार झाल्यावर पोलीस म्हणतात ह्यांनी केलंच नाही, तो दुसरा कबूल झाला। तो कबूल झाला पोरगा असतो 14 वर्षाचा, आणि तिथं नाव बदलतात, मारला ह्याने हा सुटला, जिने मारला नाही 14 वर्षा पोरगा म्हणून मीच मारला, तो ग्वाहीत करतो मीच मारला, ते मिटवायला 2-4 लाख रुपये हाच घेतोय। मग तो 14 वर्षा पोरगा नेला, ते म्हणतात सुधार घरात टाका। 3 महिना गेला सुधार घरात, तिथं आणि सुधारायला सोडून तिथं आणि बिघडतो, पण त्या सोबतची सगळी तशीच असतात। आपण मतासाठी मटण खातोय, त्याचे दुष्परिणाम आपल्या संसारावर, आपल्या जीवनावर किती होतात? हे भाजप मतासाठी ह्या भारताला कुठल्याही थरावर खाली न्यायला तयार आहे। पंतप्रधान त्यांचे आहेत, मुख्यमंत्री त्यांचे आहेत, आमदार त्यांचे आहेत। आमदार श्रीमंत आहेत, चांगली परिस्थिती आहे, माझी आहे का वाईट सांगत नाही, माझी आमदार पण 2-4 कोटीच्या गाडीत फिरतात, मी पण कोटी रुपयाच्या गाडीत फिरतो। आता हे बघा, आता मग उमेदवार देताना एवढं सगळं चांगलं आहे, सत्ता दिल्लीपासून गल्ली बोळात मी कामं केली म्हणून आमदार ओरडतात। मग आमदार कसं काय उमेदवार देत असताना त्यांना कॉन्ट्रॅक्टर का हुडका लागतो? कामं केलाय ना, कामं केलाय, दिल्लीपासून मोदी सगळे तुमचे आहेत ना, मग द्या की एखादा सामान्य माणसाला तिकीट। का शेतकऱ्याचं चालत नाही पोरग? कष्टकऱ्याचा उमेदवार चालत नाही का? दिवसरात्र सामान्य पोरांना शिकवून त्यांना कलेक्टर, IAS ऑफिसर करणारा, क्लासेस चालणारा पोरग तुम्हाला चालत नाही का? लोकांना मदतीला धावून जाणारा पोरग तुम्हाला चालत नाही का? तो आधीच कोट्याधीश, त्याला आणि म्हणतो हे जिल्हा परिषद काय लुटायचं राहिलं ते। आमदार म्हणतात मी कामं केली, मला मत द्या, नाही तर असं करीन तसं करीन। 4 वेळा बाहेरनं आलायसा, 4 वेळा निवडून दिलं लोकांनी।
आता आम्हाला बी लोकांनी, मी सांगतो, वसंतदादांनी इंदिरा गांधी मेल्यावर पंतप्रधान देशाचा कोण व्हायचा ते वसंतदादांनी ठरवलं. प्रणब मुखर्जी का राजीव गांधी, वसंतदादांनी राजीव गांधी नाव दिलं, राजीव गांधी पंतप्रधान झाले.